हाय गाईज, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर कालपासून आपल्या श्रीलंकेबरोबरच्या T20 आणि एक दिवसीय मालिकेला सुरुवात झाली. झिम्बाब्वेमध्ये गेल्या आठवड्यातली आपली टीम लगेच आता सध्या फारच हेक्टिक शेड्यूल चालू आहे आपली. काल पहिला सामना होता T20चा भारत श्रीलंका. सामना अपेक्षेप्रमाणेच पार पडला. कालचं एक विशेष म्हणजे हेड कोच गौतम गंभीर आणि T20चा आपला नवीन कॅप्टन सूर्यकुमार यांची पहिलीच वेळ होती आणि पहिल्या खेपेला त्यांनी बाजी मारली. चांगला आऊट अगदी काय म्हणतात त्याला, आउटराईट जिंकलो आपण, त्यात काही वादच नाही. आरामात हरवलं श्रीलंकेला आणि ते अपेक्षित होतंच, कारण श्रीलंकेचा संघ सध्या काही असा जबरदस्त फॉर्मात नाही आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने आपल्याला फलंदाजी दिली तेव्हा आपली सुरुवात अगदी झकास झाली. शुभमन गिल आणि आपला जयस्वाल, लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, गंभीरचं फेवरेट कॉम्बिनेशन आहे. या दोघांनी धुवाधार फलंदाजी केली. इनफॅक्ट आपले पहिले 4 जे फलंदाज आहेत, शुभमन गिल, त्यानंतर यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत, या चौघांनी जबरदस्त बॅटिंग केली. या चौघांचा जर तुम्ही हे पाहिला कालच्या सामन्यातला हे रन रेट, तर तो 150 आणि 250 मध्ये होता सगळ्यांचा. त्यामुळे चांगला स्कोअर होणार आहे अगदी उघड होतंच. चांगला जोरात हल्ला चढवला आपल्या संघाने. हे पहिले चौघे खेळत होते तेव्हा असं वाटत होतं की आपला संघ 250 नाही पण 230 वगैरेपर्यंत तरी आरामात जाईल. पण शेवटी हसारंगानी आणि पथिराना या दोघांनी जबरदस्त गोलंदाजी केली. ते दोघेही श्रीलंकेचे स्ट्राईक बॉलर आहेत. त्यांनी आपापल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी केली. विशेषतः मला पथिरानाचं जास्त कौतुक वाटतं. डेथ ओव्हर्समध्ये त्यांनी जे टाकलेले यॉर्कर्स होते ते खरोखर अनप्लेबल होते आणि त्या यॉर्कर्सवर त्यांनी 4 विकेट्स मिळवल्या, त्यापैकी 3 बोल्ड आहेत मला वाटतं आणि 1 LBW आहे. तर त्यांच्या गोलंदाजीमुळे आपल्या धावसंख्येला थोडा आळा बसला आणि 20व्या ओव्हरच्या अखेरीस आपले 213 अशी धावसंख्या होती. आता हे जेव्हा फलंदाजीला उतरलं श्रीलंका, तेव्हा 213 कुठल्याही ह्याच्यावरती ग्राउंडवरती कुठल्याही संघासमोर T20ला 200च्या पुढचं आव्हान आहे तसं खडतरच असतं. त्यामुळे आपण जिंकणार अशी खात्री वाटत होतीच. तरी पण T20 आहे, काय सांगता येत नाही. आणि त्याप्रमाणे सुरुवात तशी झाली. त्यांची जी सुरुवातीची जोडी आहे, कुशल मेंडिस आणि तो निसंका, अरे जबरदस्त खेळले. ते हाणामारीला सुरुवात केली त्यांनी आल्यापासून. ते दोघे जेव्हा मैदानात होते तोपर्यंत श्रीलंकेचं आव्हान जिवंत होतं. अगदी 14व्या ओव्हरपर्यंत श्रीलंकेचं आव्हान जिवंत होतं. 14व्या ओव्हरला अशी परिस्थिती होती की श्रीलंका 1/140, तेव्हा हा सामना रंगतदार होणार निश्चित होतं. पण पुढे श्रीलंकन संघ ढेपाळला. आस्किंग रेट आणि ह्याच्यामधलं त्यांना काही ते गणित नाही जमलं आणि 170ला सर्व त्यांचे गणित बाद झाले आणि हा सामना तसा आपण जिंकलो, आरामात जिंकलो असं म्हणता येईल की नाही शंकाच आहे. कारण श्रीलंकेचा जो फाईटबॅक होता तो जबरदस्त होता. हेही तेवढंच खरं की कुठल्याही ओव्हरला श्रीलंकन संघ हा आपल्या पुढे कधीच नव्हता. आपण प्रत्येक जर तुलना करायची झाली तर प्रत्येक ओव्हरला आपला भारतीय संघ थोडासा पुढेच होता. तर सुरुवात तरी या नवीन कॅम्पेनची छान झालेली आहे. आता 3 हे आहेत T20 आहेत, 3 ODI आहेत. हे सगळे सामने रंगतदार होतील. आता पहिल्या सामन्यापासून श्रीलंकेचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. इथून पुढचे जे सामने आहेत ते चुरशीचे होतील आणि बघायला मजा येईल. आता खरं सांगायचं ना तर आपला जो संघ आहे तो मला अगदी वेस्ट इंडिजचा क्लाइव्ह लॉइडचा संघ किंवा ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंगचा संघ अगदी ह्याच्यात ओढीचा वाटतो. म्हणजे समोर कुठलीही टीम असली तरी आपण जिंकणारच, हा एक प्रकारचा जो आत्मविश्वास आहे. याची म्हणजे रोहित आणि द्रविड ही जी जोडी होती त्या जोडीच्या ह्याच्यापासून हा एक आत्मविश्वास आपल्याला नक्कीच आला आहे की समोर कुठलाही संघ असू दे आपण जिंकू शकतो. आणि सो फार सो गुड.
आत्तापर्यंत तरी आपण त्या याला हे ठरतोय, म्हणजे सार्थ करतोय. ते आपला जो आत्मविश्वास आहे तो कुठेही खोटा ठरत नाही आहे. आता इथून पुढच्या मॅचेसला मजा येईल, बघूया काय काय होतंय. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेतच मुलींचं हे चालू आहे, लेडीज T20 एशिया कप. त्या एशिया कपमध्ये भारताचा पुरुषांचा संघ सिनियर जेवढा फॉर्मात आहे तेवढाच ह्या आपल्या मुली जबरदस्त खेळ करत आहेत. कधी कधी मला तर असं वाटतं ना की हा जो आपल्या मुलींचा संघ आहे तो नेपाळ अशा मिनोर ज्या टीम्स आहेत त्या संघानं सुद्धा आरामात हरवू शकेल. आता ही जी आपली स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, त्यानंतर सुरुवातीची शेफाली, एकदम तडाखेबंद फलंदाज आहेत, सुंदर खेळत आहेत. आत्तापर्यंतची आपली त्या ह्याच्यातली संघातली सुद्धा त्या विश्वचषक नाही, आशिया चषक स्पर्धेतली कामगिरी अतिशय उत्तम आहे. आज फायनल आहे, आज दुपारी 2 वाजताची जी फायनल आहे ती आपण श्रीलंकेला हरवून आरामात आशिया कप जिंकू याची खात्रीच वाटते. इथे पाकिस्तानचे क्रिकेटचं नष्टाचार्य काही संपत नाही. ते बिचारे लिजंड्स पण जिंकू शकत नाहीत, सिनियर जिंकू शकत नाहीत, अंडर-19 ज्युनियर जिंकू शकत नाहीत. या मुलींकडून तरी त्यांना थोड्याशा आशा वाटत होत्या, पण या मुलींचा जो त्यांचा सेमीफायनलचा श्रीलंकेबरोबरचा सामना होता तो श्रीलंकेने आरामात जिंकला. श्रीलंकेची कॅप्टन एकटी ती आटापट्टू जी आहे ती या सगळ्या पाकिस्तानच्या संघाला भारी पडली. आता T20च्या खेळाची गंमतच अशी आहे ना, एखाद्या खेळाडूचा जबरदस्त खेळ किंवा एखादी ओव्हर सगळ्या सामन्याचं चित्र पालटून टाकते. त्यामुळे आपला संघ किती जरी फॉर्मात असला, किती जरी भरात असला तरी नेहमीच अनलेस द लास्ट बॉल इज बोल्ड नथिंग कॅन बी प्रेडिक्टेड. त्यामुळे T20ला सामन्यांना बघायला तशी मजा येते. T20 काय किंवा ODI काय हे सगळे सामने तसे चुरशीचेच होतात. आणि आता सध्या लोकांचा कल जास्त T20कडेच आहे. खरं तर T20 चांगली आहे, ODI मला त्याच्यापेक्षा जास्त चांगलं वाटतात. आणि टेस्ट मॅच क्रिकेट हे तर नक्कीच नंबर 1 क्रिकेट आहे. पण तिन्ही फॉर्मॅट अक्रॉस ऑल फॉर्मॅट्स आपला संघ सध्या जबरदस्त कामगिरी करतोय. अशीच संघाची घोडदौड कायम राहू दे. आणि आता वर्ल्ड कप, ODI वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप हे 2 कप एक आपल्या ह्याच्यामध्ये शेल्फमध्ये येऊ देत, हीच अपेक्षा. तिकडे पॅरिसमध्ये हे चालू आहेत, ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू आहेत. ऑलिम्पिकच्या स्पर्धेमधला पहिला दिवससुद्धा भारतासाठी तसा चांगलाच होता. आता काल विशेष जे लक्ष होतं ते आपलं हॉकीचं जे कॅम्पेन सुरू होतं आहे त्याच्याकडे लक्ष होतं. आणि अपेक्षेप्रमाणे आपला संघ अतिशय चांगला खेळला आणि न्यूझीलंडला आपल्या संघाने 3-2 असं हरवलं. पहिला गोल न्यूझीलंडने केला होता पहिल्या 15 मिनिटाच्या ह्याच्यात. त्या पिछाडीला दबून न जाता भारताने आपले हल्ले सतत चालू ठेवले आणि शेवटी इन द एंड 3-2 असा सामना जिंकला. पण न्यूझीलंडच्या संरक्षण फळीचंही मला कौतुक वाटतं. भारताचे कितीतरी तिखट हल्ले त्यांनी अगदी आरामात परतवून लावले. आणि शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना 2-2 अशी बरोबरी होती तेव्हा सामना बरोबरीत सुटतो असं वाटत असतानाच भारताला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि स्कोअर 3-2 असा झाला आणि आपली विजय घोडदौड पुढे सुरू झाली. तर मित्रांनो, आजचा जो रविवार आहे हा सुद्धा एकदम डबल हेडर आहे. एक तर दुपारी आपल्याला हे आहे मुलींची फायनल आहे, भारत श्रीलंका. दुसरं म्हणजे संध्याकाळी पुन्हा एकदा श्रीलंका आणि हे आमनेसामने येत आहेत. कालच्या भारत श्रीलंकेच्या सामन्यामध्ये दोन गोष्टी अशा जाणवल्या, त्या अशा की फलंदाजीमध्ये आपल्याला रोहित शर्मा नाही आहे, विराट कोहली नाही आहे. हे जबरदस्त फलंदाज जरी नसले तरी आपली बेंच स्ट्रेंथ दृष्ट लागण्यासारखीच आहे. त्यामुळे शुभमन आणि यशस्वी यांची सुरुवात अतिशय सुंदर झाली. तर दुसरं एक असं सांगायचं म्हणजे आपले पहिले जे 4 खेळाडू होते ते जेवढा जबरदस्तने हे केली होती, ताबडतोड म्हणतात ना तशी फलंदाजी केली होती. पुढचे जे आहेत खेळाडू तो हे कायम ठेवू शकले नाहीत. पुढच्या खेळाडूंना तो जर हे कायम लय ठेवता आली असती तर आपला स्कोअर 230च्या पार गेला असता.
पण ही झाली फलंदाजीची बाजू. फलंदाजीची बाजूबद्दल काळजी करण्यासारखं विशेष काही नाही आहे. गोलंदाजीमध्ये मात्र बुमराह, शामी हे आपले स्ट्राईक बॉलर नसल्यामुळे आपली गोलंदाजी तशी थोडीशी कुठेतरी कमी पडते आहे. कालसुद्धा बघा तुम्ही, ते जेव्हा 213 चेस करत होते तेव्हा श्रीलंकेची जी पहिली जोडी होती तो निसंक आणि मेंडिस, कुशल तर त्या जोडीने घाईला आणलं होतं बरं का. तसं जबरदस्त बॅटिंग करत होते. 14व्या ओव्हरला तर परिस्थिती अशी होती की श्रीलंका 1/140. तेव्हा आता हे काय झिम्बाब्वेत जसं झालं ना पहिल्या सामन्याचं, तसं काय होतं की काय असं कुठेतरी अंदुकसं वाटत होतं. तसं काही झालं नाही. लौकिकाला आज आपले तसे प्लेयर्स जागले आणि सामना आपण जिंकला. काल दुसरी एक समाधानाची बाब म्हणजे आपला जो स्ट्राईक बॉलर आहे बिश्नोई, त्याला थोडीशी लय सापडली असं म्हणायला हरकत नाही. पण शेवटी तो एक झेल पकडताना त्याच्या डोळ्याखाली मार लागला त्याला आणि तो इंजर्ड आहे. आज कदाचित त्याच्या जागेवरती वॉशिंग्टन सुंदरसुद्धा खेळताना दिसेल, तो जर फिट नसेल तर. आजचा सामना पण बघायला मजा येईल. आज बॅक टू बॅक डबल हेडर आहे. आज एक तर दुपारी आपली फायनल आहे मुलींची आणि संध्याकाळी आपली ह्याची दुसरा T20 सामना आहे. तर दोन्ही सामने आपण एन्जॉय करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बरं तर मग भेटूया दुपारी आणि संध्याकाळी. टिल देन बाय, सी यू.